नमस्कार मित्रांनो, द कोर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत. मी अमित डहाणे. आज आपण कंबाईन पूर्व परीक्षा यासाठी लागणारी बुक लिस्ट, ज्याला आपण संदर्भ यादी म्हणतो पुस्तकांची, त्याबाबतची माहिती घेऊया. कंबाईनची पूर्व परीक्षा 8 ऑक्टोबर 2022 ला होणार आहे. आता साधारणतः 5 महिने या परीक्षेसाठी आहे आणि तुम्ही बरेच विद्यार्थी फोन मेसेज करतात आहे की ते पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात पण केलेली आहे. पण त्यासाठीची नक्की किंवा निश्चित बुक लिस्ट कुठली असावी याच्याबद्दलचा हा आपण आज व्हिडिओ करतोय. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही बुकलिस्ट काय वापरा. ही बुकलिस्ट परिपूर्ण आहे का? बट ऑब्वियस परिपूर्ण आहे म्हणून ती आपण सांगतोय. पण काही 10-20% फॅक्टर असतो आपल्या प्रश्नांमध्ये, तो बियॉन्ड बुक किंवा तुम्हाला लॉजिक अंडरस्टँडिंग असं म्हणतो, त्याच्या आधारे सोडवावा लागतो. पण ही स्टँडर्ड बुकलिस्ट आहे, हीच बुकलिस्ट सर्वजण वापरतात, म्हणून आपण ही बुकलिस्ट एकदा बघूया. कंबाईन पूर्व परीक्षा 2022 साठीची तयारी करत असताना बुकलिस्ट कुठली असावी त्या संदर्भात. तर परत मी आपल्या द कोर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत करतो. मी अमित डहाणे. आपलं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, मी सुरुवातीलाच सांगतो. चला बघूया. आता हा पहिले मी तुम्हाला इथे सिलेबस बघूया. आपल्या परीक्षेचा जो सिलेबस आहे हा तुम्हाला दिसतोय काय आपल्या परीक्षेच्या सिलेबस मध्ये दिलेला. तर आपल्या याच्यात 7 विषय आहेत. त्यात चालू घडामोडी असेल, इतिहास आहे, आधुनिक भारताचा विशिष्ट महाराष्ट्राचा शब्द वापरलेला आहे, त्यानंतर भूगोल, त्यात महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यास म्हटलेला आहे, अर्थव्यवस्था, त्यात भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था असे 2 प्रमुख घटक दिले. मी यासाठी हेच सांगतोय तर तुम्हाला सिलेबस बेस्ट अंडरस्टँड होत नाही ना, तुम्हाला कुठलंही रेफरन्स बुक किंवा बुक लिस्ट वापरली तर काय वाचायचं हे कळणार नाही. म्हणून सिलेबस फार समजणं गरजेचं आहे प्रिपरेशनच्या काळात. त्यानंतर सामान्य विज्ञान, त्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र असे घटक दिले आहे. आणि बुद्धिमापन चाचणी व अंकगणित असे आपल्याला एकूण 7 विषयांमधले वेगवेगळे घटक दिलेले आहेत, ते आपल्याला बघायचे. मग आपण सब्जेक्ट वाईज बुक लिस्ट बघत जाऊ, कुठली बुक लिस्ट आपण वापरली पाहिजे. परत एकदा वाटल्यास PSI ST पूर्व परीक्षेसाठीचा सिलेबस नजरे घालूया. चालू घडामोडी जागतिक तसे भारतातील आहे. महाराष्ट्राचा शब्द वापरलेला नाही, पण आता महाराष्ट्र साहित्य आपलं मराठी साहित्य संमेलन झालं, त्याच्यावर प्रश्न पडणार, त्याचे अध्यक्ष, त्यांचे लेखन काय, याच्यावर प्रश्न पडणारच ना. मग एक सिलेबस आयोगाने डिफाईन केलेला आहे, हा असा समोर आपला जो आहे. आणि दुसरा प्रश्नपत्रिकांआधारे आपण डिफाईन करतो आयोग प्रश्न कुठले विचारतात हे तो सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. मग नागरिकशास्त्र म्हटलेलं आहे, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, ग्राम व्यवस्थापन म्हणजे पंचायत राज, राज्य व्यवस्थापन पण आहे आणि प्राथमिक अभ्यास पण. इतक्या 3च घटकांवर पडतं का ते आपण बघूया. आणि त्याच्या संदर्भात कुठले सोर्सेस वापरायचं. नंतर इतिहास, आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा. त्याच्यानंतर भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पण पृथ्वी, जगातील विभाग असे शब्द दिलेले आहे. हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार. पण आपण याच्यात लेक्चर मधनं मी डिफाईन करेल की नक्की एक्सपेक्ट काय आहे काय नाही, पण जस्ट एक सिलेबस परत डोळ्याखालनं घालण्यासाठी आपल्याला हे बघायचं आहे. आणि म्हणून मी हे दाखवतोय. अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, त्यात राष्ट्रीय उत्पन्न आहे, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. किंवा शासकीय अर्थव्यवस्था, मग त्याला आपण बजेट म्हणतो, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण असं आयोगाने दिलेलं आहे. सामान्य विज्ञान मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि याच्यात त्यानंतर बायोलॉजी मधलं झुलॉजी, बॉटनी आणि त्याला हायजिन्स आपण म्हणतो, आरोग्यशास्त्र म्हणजे मानवी विज्ञान त्याला असं म्हणूया. मानवाचं आरोग्य, मानवाचं आरोग्याचं शास्त्र अशा संदर्भात आयोगाने, त्यात आयोगाला एक्सपेक्ट आहे प्रश्नांचं वेटेज पण तसं आहे. आणि लास्ट बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित, याच्यामध्ये उमेदवार किती लवकर अचूकपणे विचारू शकतो, दॅट इज तुमचं मेंटल ॲबिलिटी, लॉजिकल आणि रिझनिंगची ॲबिलिटी, तर्क वितर्क आणि अंकगणित, बेरीज उजावाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी. हा झाला वर्ड टू वर्ड सिलेबस कोणाचा, आयोगाचा दिलेला. पण आता या सिलेबसला अनुषंगाने आपली बुकलिस्ट काय असली पाहिजे याच्या संदर्भातली आपण विषयनिहाय माहिती घेऊ. पहिला विषय तो इतिहास. इतिहास काय म्हटलं, आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा. प्रश्न महाराष्ट्राच्या इतिहासावर जास्त आहे, भारताचे कमी आहे, पण तरी महाराष्ट्र राज्य आपण करताना संदर्भ मी तुम्हाला सांगेन. महाराष्ट्राच्या बोर्डाचं 8वी आणि 11वी हे बेसिक म्हणून वाचावं. 11वी तर खूप चांगलं वाचावं, बिकॉज 11वीच्या प्रश्नातनं, महाराष्ट्र बोर्डाच्या 11वीच्या पुस्तकातनं बरेच प्रश्न रिफ्लेक्ट होताना दिसत आहे. मग ऍज इट इज सगळं होत का नाही होत, पण तरी एक बेस म्हणून इतिहास फार व्हास्ट विषय आहे. तुम्ही ग्रोवर वाचणार की यांना कदम वाचणार की समाधान माझे कुठलंही खूप मोठं आहे, आपल्याला कळत नाही. पण माझं म्हणणं ही बेस लाईन असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर आधुनिक भारताचा व महाराष्ट्र इतिहास या टायटलमध्ये समाधान माझे सर असतील, गाठाळ सर किंवा कठारे सर, या तिघांपैकी कुठलंही एक, तुम्ही जे आधी वाचत असाल, आधीचे विद्यार्थी असेल त्यांनी तेच, नवे विद्यार्थी या 3पैकी एक घ्या. पण यातले सिलेक्टिव्ह टॉपिक म्हणजे काय, तर मी जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतो. आपण कधीतरी एक स्पेशल व्हिडिओ मी याच्यावर बनवेल. सिलेक्टिव्ह टॉपिक म्हणजेच काय, तर आधुनिक महाराष्ट्रामध्ये समाज सुधारक येतात, बरोबर आहे, किंवा आधुनिक महाराष्ट्रात शैक्षणिक चळवळी आल्या, धार्मिक चळवळी आल्या,
काही संस्था आल्या आधुनिक महाराष्ट्रातला, किंवा महाराष्ट्राचा जो मुक्ती संग्राम आहे, ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्राची संयुक्त महाराष्ट्र चळवळ, मराठवाडा मुक्ती संग्राम, याला फोकस करायचे. दॅट इज सिलेक्टिव्ह टॉपिक. भारताचं म्हणताना भारताचे क्रांतिकारी असेल, राष्ट्रीय काँग्रेस असेल, गांधी असेल, गांधी चळवळी, गांधीचे संदर्भ असेल, किंवा 1857चा उठाव, आणि त्यात महाराष्ट्र, प्रत्येक ह्याच्यात महाराष्ट्र रिलेट झाला पाहिजे. इव्हन गांधी चळवळी महाराष्ट्र रिलेट करता आला पाहिजे. मग याला म्हटलं मी सिलेक्टेड टॉपिक. असे टॉपिक तुम्ही वाचा. खूप वास्ट आहे. इतकं कुठलं एक पुस्तक वाचलं तरी ते परिपूर्ण होतच नाही, हे मी तुम्हाला सांगतो. पण तुम्हाला एक घ्यायचं आहे त्याच्या महाराष्ट्र राज्य बोर्ड अंतर, तर तेवढं वाचून आपण हे करायचं. आणि क्विक रिव्हिजनसाठी सांगेल मी, वरद देशपांडे सरांचा माइंड मॅप आहे इतिहासाचा, त्यांनी आवर्त सारणीवर तयार केली आहे, क्ल्यू वगैरे दिलेले आहेत, ते तुम्ही रिव्हिजनसाठी चांगलं पुस्तक वापरा. नाही तर मग मी तात्यांचा ठोकळा, तात्या तुम्हाला एकनाथ पाटील माहिती आहे, एकनाथ पाटील सरांच्या पुस्तकाचा जो आधुनिक भारत दिला, आधुनिक महाराष्ट्रात, तेवढा तुम्ही रिव्हिजनच्या दृष्टीने वापरा. कारण इतिहास फार व्हास्ट आहे. रिव्हिजनला एक शॉर्टकट आपल्या हाताशी पाहिजे वारंवार वाचायला, पण हा संदर्भ मी सांगेल. हे झाले इतिहास विषयाची पुस्तकं. नेक्स्ट मी तुम्हाला सांगेल ती म्हणजे कुठली, तर भूगोल. नेक्स्ट विषय येतो तो म्हणजे कुठला, भूगोल. ठीक आहे. तर भूगोलासाठी आपला यावर्षी भारत रिफ्लेक्ट झाला जास्त. परत येतो भारताचं काय, तर मी सांगतो ओल्ड आणि ओल्ड 2013 एडिशन 9वी आणि 10वीचा पीडीएफ अवेलेबल आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये. पीडीएफ टाकले आहे. द कोर अकॅडमीचा टेलिग्राम तुम्ही सर्च करा, त्याच्यावर तुम्हाला पीडीएफ सापडेल. सगळ्याच पीडीएफ आहेत त्याच्यावर महाराष्ट्राच्या क्रमिक बोर्डाच्या, तिथं तुम्ही डाउनलोड करा. फाईल्स मध्ये गेले की दिसतात. मग हे त्याच्यातलं 9वी महाराष्ट्राचा भूगोल, 10वी भारताचा भूगोल, हे करा. त्याच्यानंतर महाराष्ट्र भूगोलासाठी आपल्या मार्केटमध्ये असणारे चांगली पुस्तक सर्व एक एबी सौदी सरांचं आहे. आता एबी सौदी सरांचं पुस्तक खूपच कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्व्हिस माहिती आहे. बरेच विद्यार्थी रेफर करतात, माझंही ते रेफरन्स मध्ये असतंच एबी सौदी सरांचं पुस्तक. दुसरं दीपस्तंभ, तिसरं खतीब. 3 पैकी कुठलंही एक पुस्तक वापरा तुम्ही. तिन्ही पुस्तकातला डेटा छान दिलेला आहे, माहिती सर्व आहे, पण तुम्ही 3 पैकी एक महाराष्ट्राचा भूगोल या टायटलचं एक पुस्तक वापरायचं आहे, असं मी ते सांगेन. नेक्स्ट येतो भारताचा भूगोल. आता भारताचा भूगोल 10वीचं पुस्तक करून कम्प्लीट होईल का, होऊ शकतं तुम्हाला मॅप जर चांगला समजला तर. पण आता आयोगाने गेल्या परीक्षेत भारतीय भूगोलावर फोकस वाढलाय आणि थोडेसे अंडरस्टँडिंग बेस्ड प्रश्न भारतीय भूगोलावर विचारले. तर याच्यासाठी मी एक रेफरन्स, शॉर्ट आणि कॉम्पॅक्ट चांगला रेफरन्स म्हणून डॉक्टर अनिरुद्ध के सागर पब्लिशनचं पुस्तक आहे, हे तुम्ही वापरा. मी सांगेन सरांनी चांगलं त्यात कम्पिलेशन केलंय, अपडेट केलंय, सगळे आकडेवारी अपडेट केल्या भारताच्या, त्या बघून. आणि परत ऍटलास सोबत लागतो. तर ऍटलास कुठला वापरायचं मी तुम्हाला सांगेल. एक ऍटलास वापरायचं ऑक्सफर्ड किंवा नवनीत. त्यात भारत आणि महाराष्ट्र आपली रिक्वायरमेंट आहे. फक्त महाराष्ट्राचा भूगोल नाही, पण भारताचा पण त्यात फिजिकल असेल, भारताचा पण त्याच्यात पॉलिटिकल असेल, हे दिसणं गरजेचं आहे. प्रश्न त्यात विचारले जातात. हा तुम्ही त्या ऍटलास वापरा, असं मी तुम्हाला सांगेन. ही झाली भूगोलाच्या संदर्भातली आपली संदर्भ यादी. पण किमान एक महाराष्ट्राचं, भारताचं शॉर्ट वालं पुस्तक आणि त्याच्यानंतर नकाशा, याच्यातनं तुम्ही वाचायचं. अगेन सिलेक्टेड टॉपिक आहे, भारताचे सगळे टॉपिक करायचे नाही. मी भारताची किंवा भूगोलाचं आपण सब्जेक्ट वाईज पण व्हिडिओ करूया, कुठले कुठले टॉपिक्स हायलाइट करायचे, कुठले टॉपिक्स कुठल्या पुस्तकातून निवडक टॉपिक वाचायचे, त्या संदर्भात मी हे एक्सप्लेन करेल, हे सुद्धा लक्षात घ्या. नेक्स्ट सब्जेक्ट आहे आपला तो म्हणजे भारतीय राज्यव्यवस्था. आता याला 1 किंवा 2च पुस्तक आहे, खूप चांगले कॉम्प्रिहेन्सिव्ह सोर्सेस आहे. पहिलं बट ऑब्वियस पुस्तक आहे महाराष्ट्र बोर्ड क्रमिक. तुम्ही 10वी 11वी 12वी बेस म्हणून वाचा, तुम्हाला जवळ जाणार नाही पुढे, पण वाचा. तुम्ही नवीन आहात, पहिला अटेम्प्ट देतात आहात, तुम्ही आधी काहीच वाचलं नाही, तुम्ही वाचलं, तुम्हाला खूप जास्त फायदा होऊ शकतो, म्हणून मी तुम्हाला सुचवेल हे तुम्ही महाराष्ट्र स्टेट वाचा. नेक्स्ट इज इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत मराठीतनं, हे सगळं पब्लिकेशन्स आहे, ते तुम्ही वापरू शकता. त्यात कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. मग सर माझं पीएसआय टार्गेट आहे, मला प्रीला 10ला मेन्सला 10 प्रश्न असतात, मी वाचू का, माझं एसओ नाही आहे, वाचा. अंडरस्टँडिंग तुमची स्ट्रॉंग होईल. पॉलिटी सब्जेक्ट जरी त्याच्यातले प्रश्न फार जास्त फिरत नसेल तर इन्फॉर्मेटिव्ह आणि कन्सेप्च्युअल असा दोन्ही याच्यातला सब्जेक्ट आहे तो. लेंदी प्रश्न असतात, तुमची अंडरस्टँडिंग स्ट्रॉंग पाहिजे. किंवा मी म्हणजे रंजन कोळंबे सरांचा भारतीय राज्यव्यवस्था हा एक सोर्स आहे. 2 पैकी कुठलाही सोर्स वापरा. तुम्ही जर पॉलिटिकल लक्ष्मीकांत वापरा, कॉम्प्रिहेन्सिव्ह, थोडं अंडरस्टँडिंग अनालिटिकल आहे, पण फॅक्ट्स तुम्हाला रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून पण चांगल्या कळतील. 2 पैकी कुठलंही पुस्तक मी तुम्हाला इथं वापरा असं सांगेल. पंचायत राज, गेल्या 2 परीक्षेमध्ये यावेळी पंचायत राजचं थोडं वेटेज वाढवलेलं आहे. 4-4, 5-5 प्रश्न पंचायत राज, पंचायत राजचे 1-2 प्रश्न आहे कुठनं तरी फार डीप सोर्स मधून उचलतात, पण आपल्याला ते गेस करणं, लॉजिक लावणं थोडं कठीण जातं. पण त्यातल्या त्यात आणखीन एक कुठलं पुस्तक असेल तुम्हाला, किशोर लवटे सरांचं किंवा के सागर पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे पंचायत राजचं, एक पुस्तक तुम्ही हाताशी वापरलं तर चांगलं. पण महाराष्ट्राच्या संदर्भातला पंचायत राज जास्त फोकस करते, हे सुद्धा समजून घ्या. शेवटी हा इन्फॉर्मेटिव्ह काय होतो सब्जेक्ट येतो, हे पण इथं लक्षात घ्या. इतकी पुस्तकं तुम्ही कशा संदर्भात वापरायची आहे, भारतीय राज्यव्यवस्था कशा संदर्भात, तर तुमच्या प्रीच्या संदर्भातील आपण इथे भारतीय राज्यव्यवस्था विषयाच्या बघितले. नेक्स्ट सब्जेक्ट आहे बघा, नेक्स्ट सब्जेक्ट तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था. आता जर भारतीय अर्थव्यवस्था शास्त्रीय अर्थव्यवस्था 2 घटक केले होते, भारतीय अर्थव्यवस्था पार्ट इज द शास्त्रीय अर्थव्यवस्था होतो, हे सुद्धा लक्षात घ्या. म्हणजे देसले
सरांचं दीपस्तंभाचा भाग एक येईल किंवा रंजन कोळंबे सरांचं भारतीय अर्थव्यवस्था पुस्तक. दोन पैकी कुठलंही वापरा. तुम्ही जे आधी वापरत असाल ते वापरा. आता कुठलं बेस्ट वगैरे दोन्ही पुस्तक खूप चांगली आहे, कंपाईल डेटा आहे. पण इकॉनॉमीचे 15 पैकी 10 प्रश्न तुम्हाला ट्रेडिशनल इकॉनॉमी विचारतात, जे या पुस्तकात सापडेल. 5 प्रश्न करंटला, नियोजनला, योजनांना धरून विचारले जातात, हे सुद्धा लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला करंट 2-3 वर्षातल्या योजना खूप चांगल्या करणं गरजेचं आहे. आयोग ते योजना घेऊन इकॉनॉमीमध्ये प्रश्न टाकतं, ते सुद्धा आपल्याला इथे समजून घ्यावं लागेल. पण या 2 पैकी एक पुस्तक तुम्ही वाचलं तर तुम्हाला आयोगाच्या जो काही सिलेबस दिलेला आहे, आयोगाने मेन्शन केले, आपण जे टॉपिक्स बघितले ते यातनं कव्हर होतील. हे मी तुम्हाला सांगेल. 2 पैकी कुठलंही तुम्ही इथे वापरा. त्यानंतरचा सब्जेक्ट आहे आपला सामान्य विज्ञान, जनरल सायन्स. मी हसतो याच्यासाठी आहे, कठीण असणार सब्जेक्ट. काय करावं काय नाही, मार्क पडत नाही, आयोग इक्वेशन विचारते. 15 प्रश्न. आपलं टार्गेट 60+ काढायचं आहे. पण तरी मी तुम्हाला म्हणेल, महाराष्ट्र राज्य बोर्ड इकॉनॉमिक्स 7वी ते 10वी नीट करा. 7वीतला जो टॉपिक केला ऊर्जा, तोच 8वीतला ऊर्जा, 9वीतला ऊर्जा, 10वीतला ऊर्जा. असं तुम्ही एक एक टॉपिक वाईज ते पुस्तक वाचत नाही, शॉर्ट नोट्स काढा आणि आयोगाच्या मागच्या वर्षी प्रश्नपत्रिका बघा. त्यातले प्रश्न वाचून असून त्याचे आन्सर जरी तुम्हाला कनेक्ट होत गेले तरी तुम्ही बऱ्यापैकी काम करू शकता. 4 ते 5 मार्काचं. आणि एक तुम्हाला संदर्भ पुस्तक पाहिजे महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या पुस्तकासोबत. मग त्यामध्ये मी म्हणेल सामान्य विज्ञान या टायटल खाली सचिन बस्केकर असतील, भाऊराव पडळकर असतील किंवा अनिल कोलते यांच्या तिघांपैकी कुठलंही एक पुस्तक तुम्ही हाताशी ठेवलं किंवा आणखी तुम्ही आधीचं कुठलं वाचत असाल किंवा इंग्लिश मधलं लुसेंट जनरल सायन्स वाचत असाल तरी चालणार आहे. पण एक पुस्तक तुम्ही घेऊन, ही आपली स्टेट बोर्डाची पुस्तक, असा सामान्य विज्ञानाचं आपल्याला काय करायचं आहे, कव्हर करायचं आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. मग येतो तो म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. पहिले अंकगणित बघू. अंकगणित ज्यात त्यांनी बेसिक बेरीज, वजाबाकी, भागाकार, कंचे भागू तेव्हा आपल्याला करता आला पाहिजे. गणिती प्रक्रिया, क्रॉस मल्टिप्लिकेशन इतकं जमणं आवश्यक आहे. मग मी म्हणेन नितीन महार किंवा सचिन ढवळे सरांचं बेस पक्का करण्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरा. त्याच्यात कामकाळ वेग असेल, तुमचे रेल्वेचे गणित असतील, मजूर कामकाळ असेल, अशी जी गणित जास्त किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन ही तुम्हाला जमली पाहिजे. हा बेस त्यातनं पक्का करा असं मी तुम्हाला सुचवेल. ही 2 पुस्तक किंवा तुम्ही जर आणखी मार्केटमध्ये बरीच पुस्तक आहे त्यातलंही कुठलं आहे बुद्धिमत्ता चाचणीसाठी अनिल अंकलगी असेल किंवा सचिन ढवळे सर असेल किंवा जी किरण या सरांचं असेल, अशी पुस्तकं तुम्हाला मिळेल. यापैकी कुठलीही 2 पुस्तकं किंवा एकच त्यात अंकगणित बुद्धिमत्ता असेल असं एक पुस्तक घ्या असं मी सांगेन. आणि आयोगाच्या MPSC प्री कंबाईन प्री आणि मेन्स चे 2013 ते 2021 सर्व प्रश्न वारंवार सोडवा. आयोगाचे पॅटर्न आहे, रिपीट होतात. जर 15 प्रश्न आहेत त्यातले 10 तर रिपिटेशन आहे पॅटर्न. पण तुझी प्रॅक्टिस पाहिजे. त्या मिनिटात तुम्हाला 15 ते 20 मिनिटं असतं तुम्हाला गणित सोडवायला. त्या 15 ते 20 मिनिटात 10 गणित कुठले सोडवता हे आपला आधी प्लॅन पाहिजे, प्रॅक्टिस लागते. मग तुम्हाला आयोगाचा अनालिसिस करावं लागेल. कुठले कुठले पॅटर्न आयोग फिक्स दरवर्षी विचारताय, कुठल्या याच्यावर, मग ते लॉजिकलचे असेल किंवा क्वांटचे असेल, कुठले गणित पडतात हे समजून तुम्ही ते या पुस्तकाला टार्गेट करायचा तो पॅटर्न आणि तो समजून घ्यायचा, हे सुद्धा लक्षात घ्या. मग मी तुम्हाला म्हणेल अंकगणित आणि बुद्धिमत्तेसाठी तुम्ही एक कुठलंही संदर्भ पुस्तक आणि आयोगाच्या प्रश्नपत्रिकांवर काय द्यायचं आहे, जोर द्यायचा आहे असं मी तुम्हाला सांगेन. लास्ट बट नॉट लिस्ट सब्जेक्ट आहे तो म्हणजे चालू घडामोडी. आता त्याच्यावर मी कालच व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही बघता स्ट्रॅटेजी चालू घडामोडी कशी आहे, पण त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय. याच्यात एक न्यूजपेपर लोकसत्ता, माझं म्हणणं तुम्ही वाचत राहा. शेवटी कंबाईनचा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी एक स्किल लागतं, दॅट इज रिडिंग स्पीड. एखादा 100 प्रश्न इन्क्लुडिंग मेंटल ॲबिलिटी हे चॅलेंजिंग आहे, हे थोडं टफ आहे राज्यसेवेपेक्षा. मग याच्यात स्पीड लागतो. ऍटलिस्ट तुम्ही अर्धा वाचा, अर्धा स्पीडने वाचा. कुठल्या कुठल्या न्यूज कामाच्या त्यात मी म्हणणार तुम्ही एडिटोरियल वाचा, ओपिनियन बेस वाचा किंवा आपल्या महाराष्ट्रात काय आणखी दुसरं राजकीय चाललं हे वाचू नका. इन्फॉर्मेटिव्ह कलेक्शन. शेवटी होतं काय, त्याला जीएस कनेक्ट होतं चालू घडामोडीला आणि आपली परतपैकी जीएसची रिव्ह्यू होते. मग मी म्हणेन 25 ते 30 मिनिटं रोज स्पेंड करा. एक पेपर लोकसत्ता थोडा शॉर्ट आणि चांगला पेपर आहे, त्यातले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यक्ती वगैरे काय तुम्ही ते कलेक्ट करू शकता. 1 महिन्याचं मासिक तुम्ही आधीपासून वाचत असताल किंवा आता तुम्ही कलेक्ट केले असेल जानेवारीपासून ते वाचा. पृथ्वी असेल किंवा स्पर्धा विश्व किंवा इन्फिनिट कुठलंही एक स्पर्धा परीक्षेचं मासिक तुम्ही, कारण की पेपर मध्ये ते कव्हर होत नाही, ते एका 30 दिवसात सगळे इव्हेंट्स एकाच जागी आपल्याला स्पर्धा त्यांचे मासिक बनलंय स्पर्धा परीक्षेसाठी. अशा स्वरूपाचं आपण मासिक आणि मग मी म्हणाल एक इयर बुक, जे आता सपोज 2022 मध्ये एक्झाम देत आहे, 2022 इयर बुक येणार, 21 सगळं कव्हर करून देणारा इयर बुक असेल, वर्षभराचा आढावा घेणारा. मग त्यातले जे मी चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये सांगितले तसे टॉपिक्स करून ते इयर बुक मधनं कव्हर करणे, असं जर आपण मेळ घातला, पण हे वेळेवर करायचं नाही. रोज मी सांगितलंय पाऊण ते 1 तास तुम्ही 45 ते 60 मिनिटं चालू घडामोडी द्या आणि परत 4 महिने जरी बुद्धिमत्ता आता नाही करायला लागले, जून पासून करायला लागले, बुद्धिमत्ता गणिताला तुम्ही 4 महिन्याला रोज गरजेचं आहे. मग त्याचं आउटपुट निघतं हे सुद्धा समजून घ्या. असे रिसोर्स तुम्ही इथं वापरू शकता. इयरबुक मध्ये स्पॉटलाइट इयरबुक असेल किंवा देवादास सरांचं असेल किंवा अभिनव प्रकाशांचं असेल किंवा पृथ्वीचं असेल, कुठलेही तुम्ही जे आधी वापरत असाल त्यापैकी कुठलंही एक इयरबुक घ्या. त्यातनं वर्षभराच्या आपल्याला चालू घडामोडी काय करायचे, कव्हर करायचे. अशी संदर्भ तुम्ही प्रामुख्याने याच्यात वापरू शकता.
तुमच्या कंबाईन पूर्व परीक्षेसाठी या लिस्ट आहे. आता तुम्हाला वाटतं काय खूप जास्त बुक लिस्ट आहे, कमी आहे, पण आयोगाचे दिवसेंदिवस बघता पेपरची काठिण्य पातळी, त्याचा व्हास्टनेस, तुम्हाला इतके रिसोर्सेस वापरणं, त्याच्या प्रॅक्टिस करणं, टेस्ट सोडवणं हे फार गरजेचं आहे. शॉर्ट नोट्स काढणं, पण आता इनफ टाइम आहे, 5 महिने भरपूर वेळ आहे तुम्हाला प्रीसाठी, म्हणून ही बुक लिस्ट मी आधी टाकली. बऱ्याच मुलांचे मेसेज होते त्याची बुक लिस्ट करून जशी राज्यस्तरीय टाकली त्याची कंबाईनची पण टाका, आणि ज्यांना वाटते मेन्सची तर मग मी मेन्सची पण बुक लिस्ट काही दिवसात तुमच्या समोर टाकेल, हे सुद्धा लक्षात घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्सवर टाकाल. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे जेवढे विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत तुमचे सोबत असणारे त्यांना शेअर करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपली रोज संध्याकाळी आता भूगोलाची मी राज्यसेवेची सिरीज चालू केली, अशीच काही दिवसात मी कंबाईनची सुद्धा सिरीज चालू करेल. तर आपण परत भेटूया. थँक्यू सो मच.